जो निर्माण झालेले जे विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी या आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून निश्चित करेल आणि ते निश्चितच मी पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही मला आपल्याशी संवाद आणि हिजगूज साधण्यासाठी मला अतिशय आदरपूर्वक बोलवल्याबद्दल मी आपल्याबद्दल प्रचंड मनापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून 100 दिवसामध्ये कृती आराखडा तयार करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगला कृती आराखडा बनवला. 121 डिजिटल शाळा बनवणार आहे. 100 दिवसाचा प्रोग्राम. आत्तापर्यंतही महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये जसं स्वतंत्र अनुसूचित जमातीचा आयोग आहे तशाच प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचं स्वतंत्र आयोग निर्माण करावं अशा प्रकारचा सुद्धा उद्देश आणि हेतू ठेवलेला आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वनजन योजनेअंतर्गत फक्त काही 5 जे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत त्यांनाच विविध योजनेची अंमलबजावणी होते, परंतु नवीन योजना आबा म्हणून सुरू झाली. आबा जनजाती गौरव बिरसा मुंडांच्या नावावर जो आबा धरती का आबा जो विषय आहे त्या योजना सुरू झाली. सर्वांना आधार कार्डसह विविध योजनेची अंमलबजावणी व्हावं म्हणून ती सुद्धा योजना घेतली. एकही व्यक्ती ज्याच्याकडे कागदपत्र नाही, म्हणजे अनेक ठिकाणी पोळ असेल त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र मिळत नाही त्या ठिकाणी जाऊन सरकार त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना प्रमाणपत्र देणे आणि अनेक एकूण 55 कार्यक्रम आम्ही आखले आणि निश्चितच या भविष्यामध्ये कमीत कमी 10च्या आत आदिवासी विभाग कसा राहील जेव्हा सर्वे वगैरे होईल अशा प्रकारचे कल्पना ठेवून माझा विभाग, आपला विभाग, आपल्या सर्वांचा विभाग त्या दिशेने वाटचाल करत आहे. सेंट्रल ऑफ एक्सलन्स या योजनेच्या बाबत आज मला सांगता येत नाही. मी त्याची चौकशी करून सांगतो. पण नागपूर शहरामध्ये या मागाची शिक्षणाची राजधानी समजून 100% सेंट्रल लायब्ररी अँड रीडिंग रूम सुरू करण्याचा संकल्प केला. येणाऱ्या काळामध्ये नागपूरला शहरात आम्ही हे पाहिलेलं आहे, म्हणजे बिल्डिंग वगैरे पाहिलेली आहे. त्या ठिकाणी अद्ययावत सोयीसुविधा असणाऱ्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीसह सेंट्रल लायब्ररी सुरू करण्याचा संकल्प केलेला आहे. तो लवकर सुरू होईल. आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करतो, परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या येणाऱ्या त्रास आणि अडचणी आहेत तर त्या सुटावं म्हणून आणि स्पर्धा परीक्षेची पूर्व आणि मानसिकता निर्माण व्हावा हाच संदर्भ आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबाबत काही तक्रारी आहे का? यवतमाळच्या याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांची काही बोलले का? निधी वाटपाबाबत मागच्या वेळेस प्रचंड तक्रारी तुम्ही स्वतः केली होती, अनेक भाजपच्या आमदारांनी केल्या होत्या गेल्या सरकारमध्ये. यावेळेसही तीच परिस्थिती आहे का? नाही, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार अतिशय उत्तम महाराष्ट्रामध्ये काम करत असल्यामुळे आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यामध्ये समसमान प्रमाणामध्ये विकासात्मक निधी 100% सर्व विधानसभेच्या सदस्याला मिळेल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि मी चंद्रपूरचा पालकमंत्री झालो असल्यामुळे तिथं आमचे नेते मंडळी आहे, तिथं आमचे 5 आमदार आहे. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे, आदरणीय हंसराजभाई अहिर आहे, हे आमचे नेते आहे आणि आमचे आमदार आहे. तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी 16 तारखेला चंद्रपूरला आले होते आणि आपल्याच कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाने दाखवलं का पहिल्यांदा 5 मंत्री व्यासपीठावर मुख्यमंत्री मोदीच्या उपस्थित अशा बातम्या वाचल्या मी, असं आठवते मला. तर त्यामुळे सर्व आमदार सोबत आहे. माननीय सुधीरभाऊ आणि हंसराज भैयाच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्हा निश्चितच विकासाची वाटचाल करेल
आणि अतिशय चांगला अनुभव आहे. मला प्रचंड सहकार्य होत आहे. आदिवासी संग्रहालय आपल्या नागपूरमध्ये होणार होतं. रिप्लाई मराठीमध्ये द्या. हां, राष्ट्रपति समाज से आदिवासी समाज से राष्ट्रपति भी हुई, आप भी मंत्री हुए, लेकिन ऐसा देखा जा रहा है कि भारतीय जनता पार्टी से आदिवासी समाज जुड़ नहीं रहा, काफी दूरियां मेंटेन किया हुआ है. दूसरा सवाल ये है कि महाराष्ट्र में ऐसा देखा जा रहा है कि आदिवासियों के साथ हेल्थ इश्यूज ज्यादा रहते हैं. कुपोषण है, नंदुरबार की बात की जाए, अमरावती की बातचीत की जाए तो कुपोषण की संख्या घट नहीं रही और निरंतर बढ़ रही है. दोनों के संबंध में क्या कहना है? तुमच्या माझ्यासाठी सांगतो, हे आपण जे बोललात, महाराष्ट्र असो, देश असो, राष्ट्रपतीपद जनजाती बहिणीला मिळालं, आपल्या महिलेला मिळालं, किती मोठा गौरव आणि सन्मान आहे. एक विषय झाला. दुसरा विषय, जनजाती गौरव दिन म्हणून 15 नोव्हेंबरला क्रांतीसूर्य बिरसा मुंडांना सन्मानित केलं. कितीतरी मंत्री आदिवासी विभागाचे केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये राहतात. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण बोललात की आदिवासी समाज हा भारतीय जनता पार्टीसोबत नाही. मी जबाबदारी सांगतो, झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश जे मिळालं, यश प्राप्त झालं, त्याच्यामध्ये मुख्य वाटा आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळे निश्चितच आदिवासी समाज हा भारतीय पार्टीसोबत आहे, हा मला प्रचंड आत्मविश्वास आहे. सर, ते संग्रहालय कुठे नागपूर होणार आहे? पाचवीला 15 एप्रिलच्या आत होणार. हा 100 दिवसाच्या कुठे ज्या ठिकाणी दिशा दिली असेल त्या ठिकाणी. चला अधिक 6 महिन्याने 1 वर्षानं मंत्र्यांच्या कामाचं ट्रीट केलं जाणार आहे, त्यानुसार पुढे एक्सटेंड करायचं की नाही याबाबत निर्णय होणार आहे. नाही, याबद्दलची कल्पना नाही, परंतु आम्ही त्या दिशेनं वाटचाल करत आहोत, काम करत आहोत, सक्रिय. सर, आपने बोला सुधीर भाव बहुत सहयोग कर रहे हैं, तो उसकी वजह पार्टी लाइन है या आपका नंबर स्वभाव? उसकी वजह जो सुधीर भाव आपको कॉपरेट कर रहे हैं बहुत ज़्यादा, उसकी वजह पार्टी लाइन है या आपका नम्र स्वभाव? नहीं, भारतीय जनता पार्टी के नेते हैं ना. हमारे चंद्रपुर जिले में 2 नेते हैं, जैसे कि सुधीर भाऊ और हंसराज भैया अहिर. अभी हमारे 5 विधायक हैं, वो साथ में मिलकर काम करते, बहुत अच्छा कोऑपरेट हो रहा है. बंटी भांगडिया आणि सुधीर मुनगंटीवार यांना एकत्र बसवण्यात यश आलं आतापर्यंत की यायचं आहे? पार्टीचे आहे, त्यामुळे एका ठिकाणी बसणारच. अशोकभाऊ, हे PS जितके सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये सर्व ठिकाणी मीना दिसतात. आणि नॉर्थ ईस्टमध्ये जे आदिवासी आहे, जे चांगल्या स्कूलमध्ये जे लोक शिकतात, पर्टिक्युलर ख्रिश्चन विषयीमध्ये, ते लोक सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही बेनिफिट्स आहेत तिथे या लोकांना मिळतात. यात हे जे गोंड आहे, माडी आहे, हे जे जाती आहे, यांना कधीही ते तुम्ही मला सांगा ना की किती गोंड IAS झाले, IPS झाले, सर्व मीना, सर्व ठिकाणी. म्हणजे मीना इतके प्रोग्रेसिव्ह कम्युनिटी असूनही ते कशात ते आदिवासी आहे. आदिवासी समाजाच्या अंदाजे 825 जाती आहे देशामध्ये. UPSCची परीक्षा ही सेंट्रलाइज होत असल्यामुळे गोंड, परदान, कोलाम, कुरकू, आंध, भिल जो आहे महाराष्ट्राचा, ते लोक येतात नाही ना. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भविष्यामध्ये UPSCमध्ये जास्तीत जास्त परदान आणि गोंड समाजाचे IAS IPS राहील, अशा प्रकारचं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.